उद्धव ठाकरेंशी युतीबाबत तुर्तास मौन बाळगण्याच्या राज ठाकरेंच्या मनसे नेत्यांना सूचना। 29 एप्रिलनंतर राज ठाकरे निर्णय कळवतील। प्रवक्ते प्रकाश महाजन यांची एबीपी माझाला माहिती। महाराष्ट्राच्या मनातली भावना दोन्ही ठाकरेंनी व्यक्त केली। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। भूतकाळ विसरून पुढे जायचं ठरवल्याचा दावा। पुण्यातील साखर संकुलामधल्या बैठकीनंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामासंबंधी वेगळी बैठक। शरद पवार आणि अजित पवारांसह व्हीएसआयच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती। परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा। शरद पवारांसोबतच्या पुण्यामधल्या बैठकीवरती अजित पवारांचं भाष्य। शरद पवार संस्थाध्यक्ष, आपण ट्रस्टी म्हणून बैठकीला यावं लागतं, अजित पवारांची स्पष्टोक्ती। मुंबई 26/11 हल्ल्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात। भाजपचे नेते माधव भांडारींचा खळबळजनक दावा। प्रशासनावरती प्रभाव असलेल्या व्यक्तीशिवाय हल्ला अशक्य असल्याचं विधान। चौकशी करून कोण कोण जबाबदार आहेत ते शोधून कारवाई करू, आताचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। तर आमदारकी न मिळाल्यामुळे भांडारी वैफल्यग्रस्त, अनिल देशमुख यांचा खोचक टोला। अश्विनी बिद्रे हत्याकांडाप्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप, तर महेश फळणीकर, कुंदन भंडारी यांना 7 वर्षांची शिक्षा। पनवेल सत्र न्यायालयाचा निर्णय। आतापर्यंत कोणतेही आश्वासन नाही। पुण्यामधल्या तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोरची सुनावणीच्या नंतर भिसे कुटुंबाची प्रतिक्रिया। डॉक्टर गैसास यांच्या अटकेचीही मागणी। सोन्याच्या दराने ओलांडला लाखाचा टप्पा। जीएसटीसह सोन्याचा दर प्रतितोळा 1,0116 रुपयांवर। चांदी सुद्धा प्रति किलो 1 लाखाच्या उंबरठ्यावर। बीसीसीआयकडून 2024-25 साठी खेळाडूंची श्रेणी जाहीर। रोहित, कोहली, जडेजा, बुमराह A+ श्रेणीमध्ये कायम। श्रेयस अय्यर, ईशान किशनचं कमबॅक, तर ऋषभ पंतचं सुद्धा प्रमोशन। पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या 88व्या वर्षी निधन। व्हॅटिकन सिटीमध्ये घेतला अखेरचा श्वास। गेल्या अनेक दिवसांपासून होते फुफ्फुसांच्या आजाराने ग्रस्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।